महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रोजगार सेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोजगार सेवकांनी प्रतिकात्मक स्वरूपात सरणावर झोपून शासनाविरोधात घोषणाबाजी केली। आज आंदोलनकर्त्यांनी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली। वारे शासन तेरा खेल, रोजगार सेवकों ने मांगा न्याय तो मिल गई जेल अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात रोजगार सेवकांनी शासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय। 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय प्रभावीपणे लागू करण्यात आला नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनस्थळी उपस्थित रोजगार सेवकांना ताब्यात घेत उपोषण स्थगित करण्याचे आदेश दिलेत। रोजगार सेवकांनी मानधन, विमा संरक्षण, अर्धवेळ सेवेला पूर्णवेळ दर्जा तसेच NMMS प्रणालीतील नियम शिथिल करण्याची मागणी केली। आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी शासनाला दिलाय। मित्रांनो, आज आम्हाला आंदोलनकर्त्याला उपोषणकर्त्याला अटक करण्यात आलेली आहे। आमच्यावर गुन्हा दाखल व्हायची वेळ आली आहे। सरकारला आपल्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या पूर्ण करायच्या नाही म्हणून शासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करायच्या माध्यमातून आज आम्हाला इतक्या लोकांना इथं अटक झालेली आहे। आम्हाला पोलीस व्हॅनमधून पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येत आहे। आमच्यावर गुन्हा दाखल होईल व आमच्यावर पुढील प्रक्रिया होईल। राज्याच्या ग्रामरोजगार सेवकासाठी आमचा जीव गेला तरी चालेल। गुन्हा हा छोटीशी गोष्ट आहे। आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहायला पाहिजे होतं। आम्हाला सगळ्याला सहकार्य करायला पाहिजे होतं। आमची तब्येत इतक्या खालावल्यानंतरही देखील आम्हाला आज अटक झालेली आहे। सरकारला आपल्या आंदोलनाच्या विषयी हा विषय मोडून काढायचा होता आणि आज हे सरकार त्याच्यामध्ये सक्सेस झालेलं आहे। आम्हाला अटक झाल्यानंतर आज उपोषणाचं तिथं सगळे लोक जे होते ते बाजूला निघून गेलेत आणि आज आमच्यावर आंदोलन होतंय। पण एक गर्व आणि आनंद देखील आहे की मला 28,000 माझ्या रोजगार सेवकांसाठी आज आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल होतोय आणि मला ही आनंदाची गोष्ट आहे की मी तुमच्या रोजगार सेवकांच्या हितासाठी, न्यायासाठी एक दिवस काय मला हजारो दिवस, वर्ष जेलमध्ये जर ठेवलं तर मी तुम्हा सर्वांसाठी, आम्ही सगळी टीम तुमच्या सगळ्यांसाठी न्यायाला तयार आहोत। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळानगर ते दिग्रस या 3054 अंतर्गत सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय। सदर रस्त्याची कामाची पाहणी करण्यात आल्यानंतर निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं समोर आल्याचा दावा करण्यात आलाय। रस्त्याच्या साईड पट्ट्या तसेच इतर कामे शासनाच्या निकषानुसार झालेली दिसत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय। या संदर्भात उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग राहुरी यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान वरवंडी गावाचे माजी सरपंच भाऊसाहेब कोलकर यांनीही या कामात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप केलाय। संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। शासनाची निधी हा जनतेच्या विकासासाठी असून त्याचा गैरवापर होत असल्याच्या चर्चा परिसरात सुरू आहे। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि कारवाई होते का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय अहिल्यानगर प्रतिनिधी रावसाहेब बोरपे यांनी। नमस्कार, मी रावसाहेब बोरपे, न्यूज मराठीमध्ये तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांचं स्वागत। आज रोजी आपण राहुरी तालुक्यातील मुळानगर व डिग्रस ह्या रोडवर आलेलो आहेत। ह्या रोडचं काम अतिशय निकृष्ट झालं आहे आणि ते पाहणी करत असताना आपण या साईड पट्ट्या भरल्या नाही, अजून डांबर कमी झालेले, खडी कमी वापरले, खत कमी वापरले। सरकार लाखो रुपये ह्या निधी करत देत आहे, पण आज या रोडला जात असताना पाहणी केली असताना ह्या रोडला अक्षरशः थोडी खड्डे पडलेले आहेत आणि मी वारंवार तक्रार केली। राहुरी बांधकाम विभागाला उपविभागीय घोरपडे म्हणून अभियंता आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली दोनदा का साहेब हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, याची चौकशी लावा, पण माझ्या कागदाला कुठलंही यांनी प्रत्युत्तर दिलं नाही। आणि कार्यकारी अभियंता हे आपले बांधकाम विभागाचे जिल्हा परिषदेचे, त्यांना मी दोनदा फोन केला, फोन उचलत नाही ते। आणि ह्या कामाचे निकृष्ट काम झालेलं आहे का हे सदर काम हे चौकशी केल्यानंतर ठेकेदाराला बिल अदा करण्यात यावा, परंतु हे यांनी कुठली माझे कागद दखल घेतले नाही। पण आज प्रत्यक्ष मुळानगर आणि वरुंडी गावचे माजी सरपंच भाऊसाहेब कोळेकर
यांची संपर्क साधला असताना या कामाची जी माहिती जी आहे यांनी आता हे आपल्या यांच्यासंग बातचीत करणार आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत. कॅमेरामॅन सोमनाथ वरपे, सहरवसे वरपे, न्यूज मराठी, राऊरी. मुळा नगर आणि वरुंड गावचे माजी सरपंच आहोत. ह्या ठिकाणी मुळा नगर ते डिग्रस 30-54 मधलं काम झालेलं आहे. हे काम कशापैकी झालं आणि किती चांगलं झालं काम आहे, तुम्ही याच्यावर काय सांगाल? हे निकृष्ट दर्जाचे काम झाले. आत्ताचे त्याची खडी दिसून राहिली, पातळचे डस्ट आणि कच बी टाकलेलं नाही. त्यांनी साईड पट्ट्या मारल्या नाही, त्याच्या लोलं मारलं नाही, पाणी नाही मारलं. तेव्हा आज 9 या रस्त्याचं दुर्दशा परत होण्याची, पाऊस झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे. आणि या कामावर तुम्ही जाता येता तुम्हाला यांनी काही कळवलं आहे का आपल्या ग्रामपंचायत याच्यापूर्वी का बाबा हे काम आम्ही चालू केलं आहे, काम चांगल्या पद्धतीत झालेलं आहे, असं काही तुम्हाला कळवलं आहे का? आणि कोणती कल्पना पत्र यावर केलेलं नाही. परस्पर रस्ता चालू केला. तुमची इथून पुढचं काय दिशा असेल? हे कामाचं कोणतंही बिल आहे ना तर अदा करू नये ही आमची भावना आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तळे हे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी ओळखलं जात आहे. मात्र याच लोणार नगरीतील दैत्यसुदन मंदिर सध्या अनोख्या किरण उत्सवामुळे चर्चेत आलंय. हेमाडपंथी शैलीतील हे ऐतिहासिक मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान विष्णूच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणाचा अभिषेक होत असून भाविक आणि पर्यटकांमध्ये हा दिव्य अनुभव ठरत आहे. 15 मे पासून सुरू झालेल्या या किरण उत्सवात सकाळी 11 ते दुपारी 12:50 दरम्यान सूर्यकिरणे मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून थेट भगवान दैत्यसुदन यांच्या मुकुटावर पडतात. स्थापत्य आणि खगोलशास्त्रांचा अनोखा मिलाप असलेल्या या मंदिराची रचना प्राचीन वास्तुशिल्पातील अचूकतेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. सुमारे 1000 वर्ष जुने असलेल्या या मंदिरात भगवान विष्णूंनी लावण्यसुराचा वध केल्याची शिल्प साकारण्यात आले. संशोधकांच्या मते मंदिराची बांधणी सूर्यप्रकाशांचा अचूक वेध घेऊन करण्यात आली आहे. त्यामुळे प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत होतं याचाही हा पुरावा मानला जातोय. गेल्या काही वर्षात किरण उत्सवाची प्रसिद्धी वाढल्याने श्रद्धाळू, पर्यटक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने लोणारमध्ये दाखल होत आहेत. धार्मिक पर्यटनालाही यावेळी मोठी चालना मिळते. मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते, तर अनेक पर्यटक या अनोखा क्षण मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. या बातमीचा सविस्तर आढावा घेतलाय बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघावे यांनी. नमस्कार. सध्या मी आहे लोणार सरोवर येथे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सूर्य मंदिर. या मंदिराचं दैत्यसुदनाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी निसर्गाचा एक अद्भुत नमुना असा आहे. या ठिकाणी जी विष्णू भगवानांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर दिनांक 15 मे ते 18 मे या दरम्यान सूर्याची किरण बरोबर श्री विष्णू भगवान यांच्या मूर्तीवर मस्तकापासून ते थेट पायापर्यंत पडतात आणि हे बघण्यासाठी या ठिकाणी असंख्य पर्यटक या ठिकाणी येत असतात. आपल्यासोबत आहेत स्थानिक पर्यटन विभागाचे अभ्यासक जे या ठिकाणी नियमित असतात, सचिन भाऊ कापुरे. त्यांच्याकडून आपण या किरणोत्सवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आत्ताच आपण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणे हा किरणोत्सव बघितला. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य आपण बघितले आहे. खगोलशास्त्र व वास्तुशास्त्राचा एक अनोखा मिलाप आपल्याला या लोणार नगरीमध्ये दैत्यसुदन मंदिरामध्ये मिळत आहे. सूर्यकिरण हे जे उत्तरायण चालू होते, जेव्हा आपली झिरो शॅडो सावली पडत असते, तेव्हा हा विलोभनीय दृश्य आपल्याला दिसते. सूर्यकिरण सरळ रेषेमध्ये विष्णू भगवानाच्या डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत पडतात व जसं काही सूर्य भगवान या विष्णू भगवानाला एक राज्याभिषेक म्हणजे पूर्ण अभिषेक करत आहे सूर्यकिरणांचा, असं आपल्याला विलोभनीय दृश्य इथे दिसत आहे. आणि हे बघण्यासाठी असंख्य मंडळी पब्लिक इथे येत आहे व हा भूतोना भविष्य इतका सुंदर असा हा चमत्कार, खगोलशास्त्राचा चमत्कार, वास्तुशास्त्राचा चमत्कार इथे बघत आहे. आपणही सर्वांनी हा जो प्रसंग आहे हो सर्वांनी बघावा, जास्तीत जास्त लोकांनी याचा आनंद घ्यावा, असं आम्ही मी लोणारकर टीमकडून सर्वांना एक आव्हान करत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत भाविक आहेत. त्यांनी या ठिकाणी जे दृश्य बघितले त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी चैतन्य पुरुषोत्तम कायंदे. मी पण गव्हर्नमेंट सर्टिफाईड गाईड आहे. गेली 14 वर्षांपासून या फील्डमध्ये आहे.
तर आत्ता हा जो किरणोत्सवचा आज दुसरा दिवस होता. भाविकांची गर्दी अफाट आहे. कालपेक्षा आज जास्त गर्दी वाटली मला. आणि 11 ते 12 हा 1 तास जो होता आजचा, हा खूप अप्रतिम किरणोत्सव झाला. आणि मला वाटतं की लोणार लेकच नाही, तर असे बरेच पॉईंट आहे जे लोकांनी एक्सप्लोअर करणं खूप आवश्यक आहे. आज 1000 आहे, तर उद्या लाखो करोडोंची संख्येने जर का लोक आले, तर तेच लोणारकरांना चांगलं वाटेल असं मला वाटतं. हे दृश्य बघून तुमचा अनुभव काय होता? मला खूप छान वाटलं नेहमीचप्रमाणे. जेव्हा जेव्हा हा उत्सव होतो उत्तरायणामध्ये दक्षिणायनामध्ये, तेव्हा हा 5 दिवस पैकी निदान 3 दिवस तर येणं आणि पाहणं होतं. रोज काही पाहणं होत नाही, पण लगातार 2-3 दिवस पाहणं होतं. 5 पैकी 3 दिवस पाहणं होतं. अनुभव खूप छान, मस्त. आपल्या सोबत आहेत गाईड, या लोणार सरोवराचे गाईड शैलेश भाऊ सरदार. त्यांच्याकडून आपण या ठिकाणी हा जो किरणोत्सव आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपलं जे लोणारमध्ये जे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे दैत्यसूत्र मंदिर. ह्या मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे हे आपण वर्षी आता किरणोत्सव झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी किरणोत्सव होतो. त्यातला जो सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात सुंदर जो किरणोत्सव होतो तो आपल्या लोणार सरोवरमधला दैत्यसूत्र मंदिराचा. या किरणोत्सवाचं जे वैशिष्ट्य आहे, एका दिवसाला हा या मंदिरामध्ये किरणोत्सव पूर्ण आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सूर्याची किरणं विष्णूच्या डोक्यावरून तर पायापर्यंत बघायला मिळतात आपल्याला. म्हणजे एका दिवसामध्ये हा पूर्ण होतो. आणि हा जो कालखंड आहे आपला, हा दरवर्षी मे महिन्यामध्ये 15 मे ते 20 मे ह्या काळामध्ये हा आपला किरणोत्सव बघायला मिळतो आपल्याला. अतिशय सुंदर हा किरणोत्सव मानला जातो. हा मंदिराचा पूर्व इतिहास काय आहे? पूर्वी त्याच म्हणजे हे 9व्या शतकातलं मंदिर आहे. चालुक्य राजांच्या काळामध्ये हे मंदिर बनवलं गेलेलं. पण काही आपल्याकडे आक्रमण झाले, आक्रमणाच्याच मंदिरावरती अटॅक झाला, तर काही वेळेस हे मंदिर पूर्ण मातीच्या ढिगाऱ्यामध्ये लपून टाकलं होतं. 1878 मध्ये याचं उत्खनन केलेलं आहे. उत्खननामध्ये हे मंदिर सापडलं होतं. पण ज्यावेळेस हे मंदिर सापडलं होतं त्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती नव्हती. ती नंतर नागपूरच्या भोसल्याने दिलेली ही मूर्ती आहे. म्हणजे सुंदर आहे, विष्णूचं रूप आहे. हे आहे बालविष्णू. म्हणजे इथे विष्णू इथे दैत्याचा वध केला. नाव पडलं दैत्यसूत्र मंदिर. लवणासुराचा वध केला. मग ह्या लवणासुरावरनं ह्या गावाला नाव पडलं आपलं लोणार. त्या प्रीत्यर्थ इथे ही मूर्ती बनवलेली आहे. हे विष्णूचं बाळरूप आहे. सध्या जी आपल्या अयोध्यामध्ये जे रामलल्लाची जी मूर्ती आहे, तिचा चेहरा आणि आपल्या लोणार सरोवरातील दैत्यसूत्र मंदिराचा चेहरा हा सारखाच आहे. खाली लवणासुराचा वध करताना आपल्याला शिल्प दाखवलेलं आहे. आणि 11:15 ते 12:15 ह्या दरम्यानमध्ये आपल्याला हा किरणोत्सव प्रभू विष्णूच्या डोक्यावरून पाया पडतो आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही सध्या बघितलं असेल का माझ्या हातावरती सध्या आलेलं आहे. अशा प्रकारचे सुंदर असा किरणोत्सव आपल्याला बघायला मिळतो. हा जो किरणोत्सव स्वतःची छिद्र आहे म्हणतात, या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी पडतंय का? या मंदिराचं जे आर्किटेक्ट असं केलेलं आहे, त्या छिद्रातून फक्त लाईट खाली पडतो, हिच्यातून पाणी खाली पडणार नाही. कितीही पाऊस आला त्या मूर्तीवरती कधीही पाणी पडलं नाही. इथं वैशिष्ट्य आहे. हे मंदिराचं जे बांधकाम केलं, हे स्थापत्यशास्त्र आणि खगोल घटना याचा अभ्यास करून सांगड करून ह्या मंदिरावरती बांधकाम केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत या मंदिरामध्ये वर्षभर आपली सेवा देणारे रवी भाऊ. त्यांच्याकडून आपण त्यांना या मंदिराबद्दल त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि त्यांना अनुभव काय आलेले आहेत त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आपल्या भारतामध्ये लोणार सरोवर आणि दैत्यसुदान टेम्पल येथे श्री विष्णू भगवान हे अतिशय खूप सुंदर मूर्ती असून आणि देवाचं बाळरूप आणि दिसायला अगदी खूप छान. आणि त्याच्यानंतर इथे मे महिन्यामध्ये 15 ते 20 दरम्यान किरणोत्सव बघायला एकदम अतिशय गर्दी होती आणि खूप संख्येनं सर्व भाविक भक्ती इथं हजर राहतात. आणि इथं देवाच्या दारामध्ये सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि खूप जागृत देवस्थान आहे. रवी भाऊ आणि त्यांनी स्वतः आपल्या या ठिकाणी अनुभव कथन केले. ठिकाणी आपण हा जो 15 ते 20 मे दरम्यान किरणोत्सव होत असतो, या किरणोत्सवाबद्दल आपण या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाचे गाईड आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी लोणार सरोवर अभ्यासक यांच्याकडून आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतली. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थिनी पूजा वायाळ हिची अमेरिकेतील प्रतिष्ठित नासा एज्युकेशनल एक्सपिरियन्स प्रोग्रामसाठी निवड करण्यात आली. ISSC मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिने बेस्ट परफॉर्मर हा सन्मानही मिळवलाय. तिच्या या यशामुळे सेलू तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय.
अमेरिकेत आयोजित या विशेष शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना नासा स्पेस सेंटरला भेट देण्याची, अंतराळ संशोधनाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. पूजाची निवड इतर विद्यापीठासाठी प्रेरणादायी आहे, असं मत डॉक्टर संजय रोडगे यांनी व्यक्त केले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आगारातून अहमदपूरकडे जाणारी एसटी बस कासरवाडी परिसरात अचानक बंद पडल्याने प्रवाशांचं भर रस्त्यात हाल झालेत. बसचा पाटा तुटल्यामुळे ही बस रस्त्यातच थांबली आणि प्रवाशांना बराच वेळ गैरसोयीचा सामना करावा लागला. भंगार अवस्थेतील बस गाड्यांमुळे वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. वाढीव भाडे आकारले जात असतानाही दर्जेदार सुविधा मिळत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येतोय. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झालाय. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन बसगाड्या उपलब्ध करून दर्जेदार सेवा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते.